काय करतेस? वेलकम टू माय चॅनल. आता मम्मी आणि मी आता पील बनवले असं गुण येईल ना त्याचा मरून नाही ना म्हणून ते मी वर ठेवते लकडी त्यांच्यासाठी. गाईज वेलकम बॅक टू द चॅनल. होप मी दिसतीये. तर मी असाच ब्लॉग सुरू केला आहे. मी जास्त काही रेडी झालेली नाही आहे. ब्लॉग सुरू करण्याचं कारण असं की इवा काहीतरी बनवत होती, त्यामुळे मी विचार केला की ब्लॉग येस मी आता तुम्हाला दाखवलेलेच आहे काय तिनं बनवलं आहे. तर आम्ही आमच्या जे समर वॅकेशन्स आहेत हे अशा प्रकारे स्पेंड करतो आहे. तुम्ही कशा प्रकारे स्पेंड करताय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. येस तुम्ही कमेंटमध्ये सांगा दुसरा दिवस काय. येस तिचं असं म्हणणं आहे की उद्या आम्ही काय बनवावं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमचं बघून तुम्ही पण तुमचे समर वॅकेशन अशा प्रकारे स्पेंड करू शकता. जेव्हा तुमच्या लेकरांना सुट्टी राहील ना खूप दिवस तेव्हा तुम्ही असं करा. येस आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये असंच करते. मुलांना उन्हामध्ये बाहेर खेळायला पाठवण्यापेक्षा किंवा मग काही गोष्टी असतात, काही जणांचे क्लासेस असतात, काही जणांचं दुसरं काही असतं, तर उन्हामध्ये बाहेर पाठवण्यापेक्षा घरातही अशा गोष्टी आपण करू शकतो. आणि हे क्ले आहेत, सगळ्यांनाच माहीत असेल. हे कलरफुल क्ले असतात, हे भेटतात मार्केटमध्ये असे वेगवेगळ्या कलरचे. तुम्ही नक्की सांगा माझा डान्स सुंदर होता का नाही. हो मी ब्लॉग टाकला असेल किंवा टाकेल मागे पुढे इवाचा डान्स कसा होता नक्की सांगा. तर हे असे क्ले भेटतात आणि आम्ही क्लेपासून खूप सुंदर सुंदर गोष्टी बनवतोय दोघी. तर गुगलवर खूप सारे इमेजेस भेटतात, ते इमेजेस पाहून आपण खूप सुंदर अशा गोष्टी क्रिएट करू शकतो. आज आम्ही कॅटरपिलर किंवा असं काहीतरी होतं, ते आय डोंट नो कुठल्या प्रकारचा किडा आहे, पावसाळ्यात जे किडे असतात ना तसं काहीतरी होतं ते. तर हे बनवलं. काल आम्ही एक रॅबिट बनवला होता, कॅरेट बनवलं होतं, शेती बनवली होती, घर. तर मी इथे कुठेतरी त्याचा पण फोटो तुम्हाला टाकेन. तर आपण खूप सुंदर सुंदर वस्तू बनवू शकतो. सो अशा प्रकारे आपण खूप साऱ्या वस्तू म्हणजे खूप साऱ्या गोष्टी बनवू शकतो आणि त्याला जसंच्या तसं नंतर असं ठेवून देऊ शकतो. आणि हे बघू शकता काल आम्ही बनवलं होतं तरी आहेत, ते बरेच दिवस टिकतात, फक्त याला वारं नाही लागू द्यायचं. तर एअर ड्राय क्ले म्हणतात त्याला. असं एखाद्या बॉक्समध्ये कोणाही बॉक्समध्ये तुम्ही ठेवलं नाही खराब होणार नाही. सो अशा प्रकारे तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करू शकता. आणि जरा तुमचे लेकर परेशान करत असेल ना तर तुमच्या लेकरांना खेळते. आणि आमची इवा आम्हाला अजिबात परेशान करत नाही. आणि बस इतकंच होतं. सो आता आम्ही बाहेर जाण्याचा विचार करतोय, कुठेतरी जाऊन येऊया, कारण आता वाजलेत सायंकाळची 7 o'clock. 7 o'clock झालेले आहेत. आम्ही खूप बोर होतोय. आज सुट्टीचा दुसरा किंवा तिसरा दिवस आहे. इवाची गॅदरिंग ज्या दिवशीपासून झालेली आहे त्या दिवशीपासून आम्ही दोघेही घरीच आहेत. आणि मला खूप दिवस सुट्टी आणि ना माझ्या पप्पाला सोडत नाही. म्हणजे तिचं असं म्हणणं की मी अगोदर माझे नवरदेव. ठीक आहे, हिचं असं म्हणणं. बरं मी सांगते ना, इवाचं असं म्हणणं आहे की जेव्हापासून सुट्ट्या लागलेल्या आहेत मम्मा कुठे जात नाही आहे. आणि खरंच मी जात नाही आहे, कारण मी अगोदर इवाला सोडायला जायचे. इवा मी अगोदर आता मला सुट्टी ना तर आम्ही नाही जाईल ना. मी अगोदर इवाला सोडायला जायचे, त्यानंतर इवाच्या डॅडींना सोडायला जायचे आणि अशामध्येच माझा दिवस जायचा. मी दोघांनाही ऑटोने नाही जाऊ द्यायचे, मी स्वतःच गाडी चालवून दोघांनाही सोडायचे आणि घेऊन यायचे. इवाचे डॅडी पण जास्त गाडी चालवत नाही, तर त्यांनाही मला सोडायला जावं लागतं आणि ऑटोने खूप जास्त भाडं लागतं आणि ते स्वतः गाडी चालवत नाही. सो मला खूप जास्त धावपळ व्हायची. पण जेव्हापासून सुट्ट्या लागलेल्या आहेत मी इवाच्या डॅडींना गाडी दिलेली आहे. मी म्हणलं मी आता बाहेर निघणार नाही, कारण इवा नाही आहे तर मी पण नाही निघणार. आता मला सुट्टी आहे खूप दिवस, 1 महिना दिवस
घरीच थांबणारे म्हणजे पार्टी असं ठीक आहे, म्हणून आम्ही काही नाही, बोर होते घरामध्ये बसून. आम्ही असा विचार केला होता की स्विमिंग क्लासेस वगैरे लावायचे, पण त्याच्यासाठी खूप 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 जास्त कडक ऊन आहे. पार्टी भी करते आणि हे सगळे क्लासेस करण्यासाठी आपल्याला खूप टाइम आहे. एवढ्या उन्हामध्ये जाऊन माझी तर इच्छा नाही आहे. एक तर मला खूप टाइम नंतर सुट्टी भेटली आहे, म्हणजे तिच्याबरोबरच मला सुट्टी भेटली आहे. आता अभ्यास नाही आहे आणि आरामशीर घरी बसता येतं. सो माझा अजिबात विचार नाही आहे कुठे बाहेर जाण्याचा, कुठले क्लासेस लावण्याचा. तर क्लासेस मी एप्रिल महिना संपल्याच्या नंतर मेमध्ये वगैरे असं लावेन. सो तोपर्यंत आम्ही आरामच करणार आहे. सो आता आम्ही कुठेतरी जाणार आहे. ती आपण कुठे जायचं ठरलं आहे आपलं? दुसरा मंदिरला जाऊ. तिला स्वतःलाच माहिती नाही की आम्ही कुठे जाणार आहेत. दुसऱ्या मंदिरला. ते पार्सल काय आहे तर ते पार्सल आहे, याच्या अगोदर मी जे जार मागवले होते ते जार आमच्या मावशीला पण पाहिजे होते, जे आमच्याकडे काम करतात त्या मावशीला पण पाहिजे होते. तर मी त्यांच्यासाठी सेम जार ऑर्डर केले. तर त्या उद्या येतील. आज त्या सुट्टीवर होत्या, उद्या ते येतील. उद्या आल्यानंतर ते त्यांना देऊन देऊ आपण. आणि त्यानंतर आम्ही एक रॅक घेतला आहे त्याच मावशीकडनं, सेकंड हँड, त्यांच्याकडे एक्स्ट्राचा होता. सो तो जो रॅक आहे त्याच्यावर आता खूप सारं सामान आम्हाला ठेवायचं आहे. त्याच्यावर काय ठेवावं काही कळत नाही आहे. ॲक्च्युली आमच्या घरी खूप जास्त सामान झालं आहे. इव्हन ती ब्लॉगमध्ये जाईल, डोंट डू इट. सो आमच्याकडे खूप जास्त सामान झालेले आहे. मी ना त्याच्यामुळे ब्लॉगमध्ये खूप विचार करून शांत पद्धतीने बोलते, कारण माझ्या मागे अशी चिकचिक चिकचिक असते. मी विसरून जाते त्याच्या गोंधळामध्ये काय बोलायचे. इव्हन पडतेस, डोंट डू इट. सो त्याच्यावर खूप सारं असं छान छान सामान ठेवायचं. छान छान म्हणजे काही नाही, डब्बे आणि जे इकडे पसारा पडलेला आहे ना असा, ते नेऊन तिथं आपटायचे. तर आता सुट्ट्या आहेत तर खूप कामं आहेत. एवढा ढिगारा कपडे आहेत, कपड्याच्या नंतर जाळी वगैरे किंवा खूप साऱ्या गोष्टी आहेत. जाळ्या तर शक्यतो काढते पण आहेत. सॉरी 2-3 दिवस आम्ही आराम केला, अजून 2-3 दिवस आम्ही आराम करणार. कपडे वगैरे रोजचे रोज एक्स्ट्राचे धुणं चालू आहे. अलमारी लावून घेतलेली आहे आणि या सुट्ट्यांमध्ये हेच करायचं. आणि चिप्स बघू शकता, चिप्स पण आम्ही बनवलेत. अजून 10 किलो बनवायचे आहेत. ते बनवू हळूहळू एक एक कामं होती. सो आता आम्ही कुठे जाणार आहेत सांगते. लेट्स गो. सो गाईज, आम्हाला बाहेर जायचं होतं पण आम्ही बाहेर गेलेलो नाही आहे, कॅन्सल केलं. येस. तर आता आम्ही प्लॅन चेंज केला आहे. इवाचे डॅडी झोपलेले आहेत, ते थकले होते, त्याच्यामुळे असं ठरलं की उद्या जायचे. ते काय घातलं इवा, तर इवासाठी त्यांनी एक गोष्ट आणलेली आहे सुट्ट्यांमध्ये. तर ही पेपर आणलेले आहेत खूप सारे भरून याला A4 पेजेस म्हणतात, जे आपण यूज करायचं. हे पेजेस मी इंजिनिअरिंगमध्ये खूप जास्त यूज करायचे. इवा आपला आवाज कमी येईल तर तू काय कर, रिमोट आण. किचनच्या ओट्यावर व्हाईट कलरचा रिमोट आहे तर तो घेऊन ये. सो हे पेजेस तिच्यासाठी आणलेले आहेत जेणेकरून ती काहीतरी करेल सुट्ट्यांमध्ये. सो आता क्लेचा गेम संपलाय. आता आम्ही काय करणार आहे, ती खोटं बोलते माझ्याशी. तिने कुठेतरी लपवलाय आणि आता ती खोटं बोलते. मी जस्ट आता किचनच्या ओट्यावर ठेवून आलेली आहे. आय डोंट नो असे का करतात. किती आहे का बघ. सॉरी गाईज, मी इवावर शक घेतला, मी विश्वास नाही ठेवला इवावर. इवा खरंच बोलत होती. इवा खरं बोलतेस ना, मला ना खरं कधी कधी पटतच नाही. सो असं तुला खरंच सांगायला नाही की तू नॉटर पप्पाला पण सांगितलं की नाही बोललं, त्यांना नाही बघितलं फॅनचं रिमोट. ठीक आहे. आवाज नाही आला तर मी नंतर व्हॉइस ओव्हर देऊन टाकते. सो आता हे पेजेस आहेत ते आपण काढणार आहेत. मी जस्ट नवीन पॅकेज काढले. इवा नेक्स्ट एक्झाम पॅड आहे, तू कोणता घेणार आहे? बस इथे शांत. मला ना असं ही जम्प करते ना अशी, माझ्या हृदयाला, माझ्या बुद्धीला असं शांतता भेटत नाही. माझी बॉडी ना थकते जेव्हा असं मागे ना मागे पुढे असं बडबड करतं कोणी. हे माझं कलर्स आहेत स्कूलचे, एवढे छान छान. खूप फ्रस्ट्रेट होते यार मला कधी कधी.
काही ऍक्टिंग करत नाही मी. तेच काम आहेत का ऍक्टिंग करायची. ज्यांना मुलं आहेत ना हे तुझे कलर आहे माझे कलर. त्यांचं असंच आहे. हे तू घे हे कलर आणि हे मी घेते कलर. डॅडी जाऊन झोपी केलेत. अरे नाही तो फोन बघतोय उगाच. मी पण बघू शकते फोन, पण शूट आहे ना, त्याची ड्युटी झाली. आता ही आपली ड्युटी. व्हिडिओ नाही बनवणार तर पैसे कसे येणार. आणि ना आमच्याकडे खूप सुंदर असं हे आहे. इवा ये ना व्हिडिओ मध्ये अशी दिसशी. आणि ना आमच्याकडे सुंदर असं इरेझर आहे. आणि आमच्याकडे खूप इरेझर होते, पण इवाने ना सगळे हरवून टाकले. वाईट वाटेल इवाला आता बोललं की. ठीक आहे. सो वाटतं सगळं वाटतं तुला. गप तू गप जा. गप तू. सो आता याच्यावरती मी इवाला एक ड्रॉइंग काढून देणार आहे. सेंटर मधून एक लाईन मारते, अशी पेन्सिलनीच मारते. किंवा आपल्याकडे स्केल पट्टी वगैरे जाऊ द्या. ऐन टाइमला काही भेटत नाही माहिती का. एक आयडिया आहे. जाऊ दे, तुला काहीच भेटत एक आयडिया. चुकी बा. कलर्स. हा याच्याने मारू शकतो. किती कमाल है मेरे दिमाग में. सो अशा प्रकारे मी लाईन मारून घेतलेली इथून. आता या बाजूला मी एक काहीतरी ड्रॉइंग काढणार आहे आणि या बाजूला इवा ड्रॉइंग काढणार आहे. सो आता मला काय ड्रॉइंग काढायची आहे हे मला लक्षात नाही, बट फेसबुकवर एक पेज आहे ज्या पेजवर खूप सुंदर ड्रॉइंग असतात. तर ती बघून काढायला मला फार मजा येते आणि माझे बघून काढायला इवाला फार मजा येते. सो त्या ड्रॉइंग खूप इझी आणि स्टेप वाईज असतात. लाईनवालीच ड्रॉइंग असते. सो ती आता माझ्या फोनमध्ये आहे. काही वेळासाठी मला हा फोन बंद करावा लागेल. मी ड्रॉइंग काढते आणि भेटते 2 मिनिटानंतर, म्हणजे ड्रॉइंग झाल्याच्या नंतर. सो आता ह्याची चालू आहे अशा प्रकारे. होप दिसेल तुम्हाला. तर मी पाठ करून घेतले. आता फक्त मला हे कलर्स करायचे आहेत, म्हणजे याच्यामध्ये कलर द्यायचा आहे. ही आहे मधुमक्खी म्हणजेच बी. सो अशा प्रकारे मी छोटीशी बी काढली, तरी हे थोडंसं ठीक आहे, म्हणजे इनफ आहे. आणि असा स्माइलीवाला बी काढलाय मी. सो इथे हे म्हणजे इनफ आहे. सो याच्यामध्ये बी आपल्याला थोडंसं याचे हे करायचे. मला कॅमेरा बी घेऊन नाही काढता येईल, बट मी ट्राय करेन. अशा प्रकारे मधुमक्खी काढली मी आणि अजून 1-2 काढते, मग दाखवते. सो तुम्ही बघितले आता मी या सगळ्या ड्रॉइंग काढलेल्या आहेत. इवाला मी आता लाईन्स मारून देणार आहे. बघूयात इवा कशी काढते, कारण इवा कॅमेऱ्याच्या समोर येऊ. मला असं वाटते मी जेव्हा ब्लॉग सुरू करते तेव्हा खूप ओव्हर एक्सायटेड होते आणि ती मला खूप जास्त फ्रस्ट्रेट करते. अशा प्रकारे मी लाईन मारलेली आहे. मला आणि इवाला दोघींनाही सर्दी झालेली आणि माझ्या तिच्या नावात देवला, म्हणजे इवाच्या डॅडींना. ही खूप सुंदर ड्रॉइंग आलेली. याला मी लाईन मारून देते. सो ॲक्च्युली हा प्लॅन ड्रॉइंग बुकवर करण्याचा होता, पण इवाच्या डॅडींनी सरप्राईज दिलं आणि हे सगळे घेऊन आले. सो बघूयात आता इवा काय काढते. तर इवा ही खूप सुंदर ड्रॉइंग आहे, तुम्ही बघू शकता. तर चांगली काढशी ही गाणं तर नाही. आणि त्यानंतर याला कलर करायचा आहे. सो थोड्या वेळाने भेटूया. इवा तोपर्यंत कलर करणार आहे, म्हणजे ड्रॉइंग करणार आहे. आणि मी तोपर्यंत स्वयंपाक करते. लास्टला मी तुम्हाला दाखवते की कशी काढते. मी तुम्हाला दाखवते कशी करते आणि काम करते. ओके बाय. बऱ्यापैकी काढते. इवा व्यवस्थित लक्ष देऊन काढा. कान थोडंसं वाकडं काढलंयस, असं काय होत नाही. पाय चुकला. असं थोडासा स्ट्रेट घ्यायचा होता. प्रयत्न चालू आहेत
आणि ती खूप लहान आहे. शी जस्ट 5 years old. तर जशी मी काढली आहे ड्रॉइंग तशी ती नाही काढू शकणार, बट त्या मानाने ती खूप सुंदर काढते. तर ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपेपर्यंत मी तिच्याकडनं छान अशी म्हणजे मी तिला शिकवणार आहे छान अशी ड्रॉइंग काढायला. आणि थँक गॉड मला ड्रॉइंग येते. मी लहानपणापासून खूप सुंदर सुंदर ड्रॉइंग काढलेले आहेत, पेंटिंग येते मला. सो तिला बाहेर क्लास लावायची गरज नाही. तर अशा खूप साऱ्या कारण अशा खूप साऱ्या मदर्स आहेत ज्यांना स्वतःला खूप साऱ्या गोष्टी येतात, पण वेळेअभावी त्या घेत नाहीत. तर आपल्यामध्ये जे गुण आहे ते आपण आपल्या मुलांना देऊ शकतो. कोणाला संगीत येतं, आपण घरी संगीत शिकू शकतो. कोणाला डान्स येतो, मलासुद्धा डान्स येतो. इवन इवाला डान्स क्लासची सुद्धा गरज नाही. मी बऱ्याचदा इवाला डान्स शिकवलेला आहे. कधी कधी असं वाटतं इवा खूप लहान आहे त्या गोष्टींसाठी. सो प्रत्येक सुट्ट्यांमध्ये एक 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 छंद असं जोपासायचा असतो. सो या तुम्ही बघू शकता इवाने किती सुंदर काढले. एक मिनिट दाखवते. म्हणजे विदिन अ मिनिट मी बोलेपर्यंत तिने काढले आणि बऱ्यापैकी तिनं कव्हर केले, खूप सुंदर कव्हर केले. तर या सुट्ट्यांमध्ये, या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी तिला कलरिंग, पेंटिंग या सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. मी घरीच, क्लासची काही जरूरत नाही आहे. आणि बाकीचे इथे होप काढेल. सो अशा प्रकारे हा जो बॉक्स आहे A4 पेजेसचा आम्ही हा संपवणार आहे. 1000 पेज आहे. आणि हे असं जास्त महाग नाही आहे, 300 रुपयाच्या आसपास भेटत असेल असं वाटतंय. सो तुम्ही पण आणू शकता. पूर्ण सुट्ट्या मुलं काय करणार आहेत, घरी बसून चाव चाव करणार आहे. तुम्ही बघू शकता ब्लॉग चालू असतं किंवा कित्येकदा डिस्टर्ब करते आणि मी भयंकर लेवलला डिस्टर्ब होते, पण तरीसुद्धा मी काय करू शकत नाही. माझा हात दुखतोय कॅमेरा पकडून. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी जास्त काही रेडी झाले नाही, लिपस्टिक नाही, लिप बाम नाही, काय नाही, कारण मी असंच बसल्या जागी ब्लॉग सुरू केला आणि आता माझा हात दुखतोय. सो मी कसे निवडू हेलो फायनली तिचं झालेलं आहे. इवा पटकन दाखव, आय एम नॉट इंटरेस्टेड राईट ना. सो हे मी काढलं होतं. माझे हार्ट्स बघा किती सुंदर. कशासाठी हार्ट्स काढलेत हे काढायला? अरे बापरे, हे तर बऱ्यापैकी वर्स्ट आलेली आहे. आणि हे छान काढलं इवा, छान काढलंयस. येस, नाईस वन. म्हणजे नाईस ट्राय. फर्स्ट आहे ना, फर्स्ट टाईम आहे ना तुझं. तू या अगोदर स्कूलमध्ये केलेली आहे आणि स्कूलमध्ये जे तू केलेली आहेस ना इवा, ती खूप जास्त खराब होती माहिती आहे का. मी तुझी स्कूल बुक बघितली. ओ माय गॉड. हां, हे पण तिने ट्राय केले. ठीक आहे, इट्स ओके. नाईस ट्राय. पावसाची जी थेंब आहेत जरा जास्त मोठी झाली, पण तुझ्यापेक्षा माझंही वर्स्ट आलेले आहे. घाणच आहे माझं. तर पाय वगैरे चुकला. ठीक आहे, प्रयत्न करते मुलगी शिकली, प्रगती झाली, प्रयत्न चालू आहेत मुलीचे. माय गॉड, मला कितीदा हा छोटासा बेबी जिराफ बघावा वाटतोय. सुंदर आहे. सो इवाने हे जी तिथली आहे पूर्ण केलेली नाही आहे. आणि जिराफ जो आहे तो मात्र इवाने खूप सुंदर प्रकारे काढलेला आहे. सो जिराफसाठी इवाला स्टार. तिथली दिमाग नो 50 आउट ऑफ नाही 100 प्लसच आहे. त्यानंतर मागची जी आहेत, सो दिस इज 100 आउट ऑफ 90. मागच्या 2 तासापासून आमची मजा मस्ती चालू आहे आणि अशा प्रकारे आम्ही टाइम स्पेंड केला आहे. अशा प्रकारे आम्ही सुट्ट्या एन्जॉय करतोय, घरी बसून काही करतोय. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही तुमच्या मुलांसोबत असाच टाइम स्पेंड करा. आणि आजचा माझा लुक प्लीज इग्नोर करा, कारण असंच इग्नोर करा. आज माझा मूडच नव्हता रेडी व्हायचा. मी केस पण नीट व्यवस्थित केले नाहीत. आणि ठीक आहे, आपण घरी असेच असतो. ब्लॉगसाठी मला रेडी व्हावं लागतं. आणि अजून एक खूप मोठी गोष्ट आहे जी मला, ठीक आहे, इट्स ओके. सो तुम्हाला कळालं तर ब्लॉगमध्ये सांगा आजच्या ब्लॉगमध्ये काय चुकीचं आहे. काहीतरी गोष्ट चुकीची आहे जी कोणाच्या लक्षात आली तर आली, नाही आली तर नाही आली. सो ही मला बघा, ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.